हायवेवरनं चिपळूणला पोचलोय, तरी पण फॉग अजून काय जात नाही आहे. फॉगमुळे आपल्याला सिनेमॅटिक शॉट घ्यायला भेटत नाही आहे. चांगले चांगले व्ह्यू तुम्हाला जे माझे दर्शक आहेत त्यांना दाखवू नाही शकत, कारण संपूर्ण वेदर आहे, चेंज आहे, पूर्ण फॉगी आहे. प्लीज माफ करा, पण या फॉगचा आनंद घ्या. खेडपासून आपण चिपळूणपर्यंत पोहोचलेलो आहे. लगभग 25-30 किलोमीटरच्या आवरती प्रवास झालेला आहे. 30 किलोमीटरच्या सेक्शनमध्ये पण पूर्ण फॉगच आहे. आणि आता परशुराम घाट चालू झालेला आहे. आपल्याला परशुराम घाट म्हणजे इथे परशुरामाचं मंदिर आहे वरती, त्यामुळे या घाटाला परशुराम घाट असं नाव दिलेलं गेलेलं आहे. स्वयं परशुराम जे रामाचे अवतार आहे, स्वयं शिवशंभू आहे, ते एका टायमाला या इथे नमस्कार साहेब. कुठे जाणार? मी चाललो आहे इथे संगमेश्वर. कुठे सोडायचं आहे साहेब? आम्ही रत्नागिरी जातो. संगमेश्वरपर्यंत सोडतो मी तुम्हाला. डायरेक्ट भेटेल ना? अच्छा, डायरेक्ट भेटलेली बरेच. कुठून? मुंबई. संगमेश्वरला घर आहे. भावाकडे चाललो आहे. अर्जंट बोलवलं आहे, आईची तब्येत जरा खराब झालेली. कुठलं गाव संगमेश्वरमध्ये? देवरुख. देवरुखला आता 18 किलोमीटर आहे संगमेश्वर. येऊ साहेब, थँक्यू. रात्रीच अचानक मला फोन आला, मी ताबडतोब निघालो. थँक्यू. थँक्यू सर. मस्त चांगले पोलीस भेटले आले, चांगले. रत्नागिरीला जायचं होतं पण आपला प्रवास अर्धा आहे, त्यामुळे त्यांना आले नाही, ते दुसरी गाडी पकडतील. चला अजून पुढे काय भेटतं आपल्याला, आपलं काय नशिबात आहे त्या परशुराम गटामध्ये आपण बघू. पण भारत सरकारने जो ह्या किंवा BJP सरकार बोलण्यापेक्षा सरकारच असतं. काँग्रेस असो, BJP असो, आपल्याकडे दोनच मोठे पक्ष आहे. पण भारत सरकारने कोकणात या 10 वर्षामध्ये भरपूर काय पालट केलं आहे. हा परशुराम मंदिराकडे जाणारा रस्ता आहे, पण पूर्ण चिखल झालेला आहे. वरती घाटावरती परशुराम देव आहे आपले, त्यांचं मंदिर आहे वरती घाटावर. रस्ता लगभग हायवे बनवताना खोचला आहे. करतील सरकार काहीतरी त्या मंदिराकडे जायला दुसरा मार्ग बनवतील. सध्या मार्ग तुटलेला आहे. चला, फॉगी क्लायमेट थोडंसं आटलं इथे. हा एक रस्ता आहे दुसरा परशुराम मंदिराकडे जायला. सुंदर आता फॉग हटलेला आहे, चांगलं बऱ्यापैकी नदी दिसते. वा 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 वा, सुंदर अशी नदी आपण बघू. थोडंसं व्ह्यू काढू, थांबू इथे. हा सिनेमॅटिक शॉट्स अगर भेटले तर बरं होईल. मस्त घाट उतरतोय आपण. तुला दुसरा मोबाईल
भेटला दुसरा मोबाईल राहा भेटला. नदी आहे खाली मस्तपैकी. सुंदरपणे खेड पोलीस शांतीमध्ये तो घाट उतरतोय आपण आता. परशुराम घाट उतरतो. रत्नागिरी पणजी 347, रत्नागिरी 143, लांजा 153. खाली आहे चिपळूण शहर. रस्त्याचे काम चालू आहे. बऱ्यापैकी सुंदर असे काम चालू आहे. घाटात आपल्याला घाट उतरत असल्यामुळे पार्किंगची सुविधा नाही. आपल्याला पार्किंग नाही. सुंदर असा धबधबा आहे इथे. अतिशय सुंदर रस्ता, सुंदर घाट बनवला आहे. बऱ्याच वर्षांनी असं खूप सवडच काढून येतं. जसं का आपण पूर्ण चेंज झालं आहे. का काळ्या छोटा रस्ता असणारा, सिंगल पत्र रस्ता असणारा आधी दुपत्री झाला आहे. हा धबधबा आपला, त्या धबधब्याचा किनारा घेऊ. छोटासा वॉटरफॉल आहे. घेऊ आपण. मस्तपैकी धबधबा आहे. धबधबा आपला कोकणातला पहिला धबधबा बघायला भेटतो आपल्याला. छोटा आहे पण छान आहे. पक्ष्यांचे आवाजही आहे. मस्त ट्रेन जाताना कोकण रेल्वे. पुण्याला भेटणार नाही आहे. ट्रेन जाईल. रेल्वेच्या ब्रिजवर चालू आहे.
आवडणार नाही आवडणार, ब्लॉग आवडणार की नाही आवडणार. काय काय कुठला ब्लॉगर नाही आहे, कुठला छोटा मोठा आर्टिस्ट नाही आहे, फिल्म लाईन किंवा ॲक्टिंग क्षेत्रामधला असा काय व्यक्ती नाही आहे का, फोटोग्राफीमधला असा व्यक्ती नाही आहे. साधारण माणूस आहे मी, एकदम साधारण. गोवा 351 किलोमीटर आहे गोवा इथून. तरी पण तुम्हाला चांगले व्ह्यूज, चांगले रोड दाखवायचा प्रयत्न करतोय. आपल्या ह्याच्यात ब्लॉगर नसल्यामुळे आपण तर हायटेक कॅमेरा नाही आहे, साधा मोबाईल आहे आपला. त्याने जेवढं कवर करता येईल तेवढं तुम्हाला कवर करून दाखवा. पण सरकारला मानलं पाहिजे, सरकारने जे रस्ते बनवले फार चांगले बनवले. कोकणाची कायापालट चेंज केलेली आहे. एक काळ होता या रस्त्यांवर यायला लोक घाबरायची, ॲक्सिडेंट व्हायची. पण आता तुफान येऊ शकतात, तुफान पूर्ण भारतातून येऊ शकतात या रस्त्याला. ज्याला ब्लॉगिंग करायची आहे, ज्याला अस्सल कोकणाची मजा घ्यायची आहे, या आता आमच्या कोकणाच्या रस्त्यामध्ये आणि एन्जॉय करा. वेदर, क्लायमेट, समुद्र आहे, सी आहे, छोट्या छोट्या रिव्हर आहे, हॉटेल्स आहे चांगले, फूड इंडस्ट्री. भारतातली फूड इंडस्ट्री सर्वात चांगलीच आहे. पण मोर दॅन फिश, ज्याला फिश खायचं असेल त्यांनी कोकणात यावे. स्पेशली चिपळूणला यावे, भरण्या नाक्याला जावे, स्पेशली रत्नागिरीत यावे. फ्रेश आणि ताजी फिश खायला भेटेल तुम्हाला. क्रॅब्स खायला भेटतील, सी क्रॅब्स पण आणि लँड क्रॅब्स पण ऑसम असतात, ऑसम. बाकी काय इथे वडा आणि चिकन, त्याचा रस्सा एक नंबर. त्याला आम्ही वडे चिकन बोलतो. सुक्का रस्सा असतो चिकनाचा आणि वडे असतात. हा ते पण ऑसम. ट्राय करा, या आमच्या कोकणात या आणि बघा कोकण किती सुंदर आहे. संपूर्ण भारतातून जे पण बघणार आहे किंवा अगर हा जगभर व्हिडिओ फिरत असेल, हा टेक्निक भरपूर वेळ गेली आहे. गूगल अगर जगभर फिरवते वीडियो तो इंडिया और इंडिया के बाहर के जितने भी पैशनेट जो पब्लिक है, जो घूमना चाहती है, टूर और ट्रैवल करना चाहती है, प्लीज़ विजिट टू कोकन. तो गुड वे, गुड होटल, गुड फूड अवेलेबिलिटी है हमारी कोकन में. यहाँ के पीपल्स वो पीस ऑफ माइंड है, दिल खोल के आपके स्वागत करेंगे. आइए कोकन एंजॉय कीजिए.